नमस्कार मित्रांनो. आज निफ्टी पोस्ट मार्केट ॲनालिसिसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं मार्केट वन साईड रॅली मार्केटने केली आणि एक जबरदस्त मूव मार्केटने आज दिलेला आहे, जवळपास 350 पॉईंटचं. आणि आपण मॉर्निंगलाच लाईव्हमध्ये तुम्हाला ॲनालिसिस दिलं होतं की जर मार्केट 22,590 ही लेवल, 580 590ची लेवल जर सस्टेन करत असेल तर मार्केट इथे काय होईल, सस्टेन करून अप जाईल आणि 22,620चं हे पहिलं टार्गेट अचीव होईल. आणि जर सपोज ही लेवल पण सस्टेन होत असेल तर मग समोरचे टार्गेट दिले होते की मार्केट जे आहे ते 22,800 पर्यंत वगैरे जाईल म्हणून. मार्केट 22,800 नाही, मार्केट 22,950 पर्यंत जाऊन आलेलं आहे. तर रॅली होती पण थोडीशी ट्रिकी होती. ॲसेट हंटिंग चांगल्या प्रमाणात झालेली आहे आणि अशा मार्केटमध्ये ट्रेड करणं ऑफलाईनमध्ये जसं सोपं दिसतं तसं ॲक्च्युअलमध्ये नसतं. आपली लाईव्ह स्ट्रीम पण जास्त वेळ राहिली नाही बिकॉज पॉवर कट झाला होता, त्यामुळे मग लाईव्ह स्ट्रीम पण आपली. तर मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अपडेट केलं होतं की हे टार्गेट जे आहे तुमचं अचीव झालेलं आहे म्हणून. 25 मिनिटामध्येच तुमचं पहिलं टार्गेट अचीव झालं होतं इथे. आता इथे आपण ज्या पद्धतीने सांगितलं होतं की मार्केट जर ही लेवल तोडेल तर रिटेस्ट होईल, सस्टेन करेल आणि मग जाईल. या डायग्रामचा अर्थ असा होतो ना की या डायग्रामचा अर्थ असा होणार की मार्केट बरोबर असं येणार, मग असं जाणार, पुन्हा खाली येणार आणि मग वरती जाणार. या डायग्रामचा अर्थ असा कधीच होत नाही, लक्षात ठेवा. या डायग्रामचा अर्थ फक्त एवढंच की मार्केट ही लेवल तोडत आहे, म्हणजे ही लेवल तोडली मार्केटने, मग एखादा रिटेस्ट देईल मार्केट आणि नंतर मूव्ह करेल लेवलपर्यंत. तर मग तुम्ही बघू शकता इथे की मार्केट ओपन झालेलं, डोजी कॅन्डल बनवत नेलं मार्केटने. म्हणजे एक वेळ असं वाटलं आपल्याला इथे की जेव्हा हा आता डोजी दिसतात पण जेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये ह्या फुल फ्लेजमध्ये कॅन्डल्स बनत असतात आणि क्लोजिंग नंतर आपल्याला त्या कॅन्डल अशा दिसतात सपोज. तर आपला एक असा अंदाज होऊन जातो की मार्केट खालच्या साईडला जाईल आणि 22,520 पर्यंत टच करेल आणि तिथून नंतर मग मार्केट पुन्हा ही लेवल तोडेल, रिटेस्ट देईल, सस्टेन करेल. असं ती एक स्टँडर्ड प्रोसिजर मार्केट फॉलो करेल असा अंदाज होता. पण तिसऱ्याच लाईनमध्ये काय झालं, म्हणजे तिसऱ्या चौथ्या कॅन्डलमध्येच मार्केटने एक स्ट्रॉंग बुलबॅक दिलेला आहे. बुलबॅक म्हणजे बुल्स वापस आलेत आणि मार्केटला त्यांनी वन साईड जे आहे ते ट्रॅव्हल केला. आणि मग समोर पूर्ण सीन जो आहे तो असा आहे. आजची 23 तारीख, 5 मिनिटची कॅन्डल आणि आपला असा अंदाज होता की जर मार्केट या लेवलच्या खाली जर सस्टेन करतं तर आपल्याला हे टार्गेट मिळू शकलं असतं. मार्केट खाली आलं वर आणि या पद्धतीने आपल्याला ही अपेक्षा होती. आणि जर तसं नसेल होत तर आपण आधीच सांगितलं होतं की मार्केट काय करेल, मार्केट आपल्याला एक पुलबॅक म्हणजे ही लेवल क्रॉस करेल, एखादा रिटेस्ट देईल आणि ही लेवल तो अचीव करेल. या लेवल नंतर मग जर दुसरी लेवल असेल तर ती ही लेवल राहील सपोज. कारण पहिलं टार्गेट हे होतं आपलं 22,620चं. ऑब्व्हियसली ते टार्गेट नंतर थोडंसं पुलबॅक येणं अपेक्षित असतं आणि मग त्यानंतर मार्केट जे आहे ते 22,760 पर्यंत जाऊ शकतं, असा एक तो अंदाज होता. आणि मार्केटने जो मूव्ह दिला तो प्रचंड मूव्ह दिलेला आहे.
पूर्ण मूव्ह कॅप्चर करणं थोडंसं डिफिकल्ट होतं. त्याचं रिझन असं आहे की जो ट्रेड बनतो तो ट्रेड जो बनलेला आहे तो ट्रेड आपण आता प्रोबॅबिलिटी काढूया की कसा ट्रेड बनला जाऊ शकतो म्हणून. या मार्केटमध्ये आता जो हा हाय आहे 5 मिनिटचा, त्या दिवसाला कॅन्डल ओपन झालेली आणि खाली एक पुल डाऊन झालं मार्केट आणि तिथून एक स्ट्रॉंग रिव्हर्सल पाहायला मिळालं. आता जेव्हा ही कॅन्डल बनत असते त्यावेळेला आपण यामध्ये जंप करू शकत नाही आणि इथून ती कॅन्डल पुन्हा रिव्हर्स झाली असती किंवा होऊ शकली असती. त्याच्यामागे रिझन असं आहे की आपल्याला ही एक ट्रेंड लाईन इथे भेटली असती आणि मग ही ट्रेंड लाईन रिव्हर्सलचा चान्स बनतो म्हणून लाईव्ह मार्केटमध्ये आपण डायरेक्ट एंट्री करू शकत नाही पुलबॅक शिवाय. आणि मग तुम्ही इथे बघितलं की मार्केटने काय केलं, सनसन क्लोजिंग डायरेक्ट टार्गेटच्या वरतीच केलेली आहे. म्हणजे याही कॅन्डलमध्ये आपण एंटर करण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. आता या लेवलवरती एंट्री जी आहे ती फक्त कधी होऊ शकते, जी एंट्री आपण बघतोय ही या लेवलवरती कधी होऊ शकते तर पुलबॅक नंतर. इथे आपल्याला पुलबॅकच मिळालेलं नाही आहे. सेकंड सिनेरिओमध्ये जर इथे आपण सिस्टममध्ये आपलं एंट्री टाकून ठेवलेली आहे तर ॲसेल लिमिट ऑर्डर बोलतो आपण त्याला, म्हणजे कमी मार्केट खाली चालू आहे आणि आपण जास्त महाग चालू असलेल्या प्राईसच्या ATPच्या महाग घ्यायचं असेल तर आपल्याला स्टॉप लिमिट ऑर्डर पुट करावी लागेल. लिमिट ऑर्डर आपल्याला मार्केट इथे चालू आहे आणि आपल्याला त्यापेक्षा स्वस्त घ्यायचं असेल तर लिमिट ऑर्डर. आणि मार्केट प्राईस तुम्हाला माहिती आहे, पण मार्केट प्राईसचा प्रॉब्लेम असा होतो की स्लिपेज बसतो. आपण घ्यायला जातो 22,600ला, मार्केट एक्झिक्यूट होते 22,620ला जर फ्लो असेल तसा. तर आता इथे एंट्री आपण असं समजूया की सिस्टममध्ये भरपूर जणांनी नाही टाकलेली, तर मग मॅन्युअल एंट्री इथे होतच नाही. आपण ही एंट्री घेऊ शकत नाही. कारण काय याच्या मागचं, इथे कुठलाही पुलबॅक नाही आहे. त्यानंतर मग आपण जर हिंमत केली तर या कॅन्डलला आपण एंट्री घेऊ शकतो. ही जी कॅन्डल दिसते तुम्हाला, पण या कॅन्डलला एंट्री कुठे घेणार आपण, तर ते एंट्री आपली बसते या कॅन्डलच्या क्लोजिंगला सपोज. आणि या कॅन्डलच्या क्लोजिंगला जर आपली एंट्री झाली तर आपला जो SL असणार आहे तो SL असतो हा, म्हणजे एक जवळपास 6 पॉईंटचा SL आपण इथे ठेवलेला समजा. आणि त्यानंतर मग मार्केटने आपल्याला किती पॉईंट्स दिले असते बघा, जवळपास मार्केट 29-30 पॉईंट ट्रॅव्हल केलेलं, पण ते आपण पकडू शकत नाही. 20 पॉईंट आपण कन्सिडर करू शकतो, पण 20 पॉईंट मिळाल्याच आपण काही लगेच ट्रेड एक्झिट करत नसतो. 1:3चं टार्गेट पाहतो म्हटलं तर इथे अचीव झालेलं आहे, पण ऑब्विसली आपण होल्ड करणार. आणि होल्ड केल्यानंतर कंटिन्यू रेड कॅन्डल क्लोजिंग होत आहे बघा, मार्केट फ्लक्च्युएशन शो करत आहे इथे आणि लूजी फॉर्मेशन क्रिएट होत आहे. तर मग आपण अशा कंडिशनमध्ये पॅनिक करणार डेफिनेटली. आणि एकतर आपण आपला जो SL आहे तो जाणार या हिशोबात आपण विचार करणार, अदरवाईज आपण मधातच कुठेतरी पोझिशन कट करून देणार. तर स्टँडर्ड पद्धत जी आहे मार्केटला डील करण्याची ती आहे की होल्ड युअर SL. एक तर टार्गेट होल्ड करा, अदरवाईज SL होल्ड करा. मग सपोज आपण इथे जर SL होल्ड केला तर आपला SL बघा किती पॉईंटनी वाचलेला आहे, जवळपास 2 ते 3 पॉईंटनी SL वाचला. आणि त्यानंतर मग मार्केटने आपल्याला पुन्हा मूव्ह दिलेली आहे 59 पॉईंटची. आता ऑब्व्हियसली पुन्हा ते 59 पॉईंट आपल्या कामाचे नाहीत, बिकॉज मार्केटने शार्प रिव्हर्सल लगेच दिला 48 पॉईंटपर्यंत आणि तिथून लगेच मार्केटने एक रेट बनवली म्हणजे 38 पॉईंटपर्यंत. आणि त्यानंतर पुन्हा रेट फॉर्मॅट बनत चाललेला आहे. मग अशा कंडिशनमध्ये आपला SL इथे हिट झालेला आहे, राईट. जर आपण SL ट्रेल केला नाही तर, पण पुन्हा स्टँडर्ड पद्धत काय आहे मार्केटमध्ये काम करण्याची, की तुमचं जेव्हा एक टार्गेट अचीव झालेलं आहे 60-70 पॉईंटचं, तर तुम्हाला तुमचं काम बनतं की तुम्ही SL ला ट्रेल करा. मग आपण काय करणार, या कॅन्डलच्या क्लोजिंगला आणून SL आपला पुट करून ठेवणार. म्हणजे 20 पॉईंट आपण इथे बोललो होतो ते. म्हणजे मार्केटने जेव्हा मूव्ह केलेला आहे
60 पॉईंट, तेव्हा आपण एस एल ट्रेल करतोय फक्त 20 पॉईंटचं, म्हणजे मार्केटला वापस 40 पॉईंट द्यायची तयारी आहे आणि तेव्हा आपण पुढे 100 पॉईंट पकडण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि एस एल ट्रेडिंग पण आहे तितकं सोपं काम नाही आहे, बिकॉज तुम्हाला इथे दिसेल लगेच नेक्स्ट काय झालेलं आहे ते. तुम्हाला एस एल बुडवला गेलेला आहे तुमचं. हा एस एल तुम्ही इथेही पुट करू शकता किंवा जेव्हा तुम्हाला ही एक स्ट्रॉंग रेट बनलेली आहे त्याच वेळेला तुमच्या लक्षात येईल तर मी या रेटच्या आतमध्ये सुद्धा जो लोअर आहे तिथे तुम्ही एस एल आणून ठेवू शकता. तर तुम्ही इथे 34 पॉईंट बुक करू शकले असते किंवा 20 पॉईंट, 20 किंवा 34 पॉईंट, बस इतकंच प्रॉफिट तुम्ही घेऊ शकले असते इतक्या मोठ्या रॅलीमधनं. ॲक्च्युली पाहतो म्हटलं तर पहिल्या ट्रेडमध्ये तुम्हाला हे जे दिसून आले 400 पॉईंट वगैरे, हे सगळं मायाजाल आहे, भ्रम आहे. तुम्हाला इथून 350 पॉईंटचा मूव मिळालेला आहे, पण पाहतो म्हटलं प्रॅक्टिकलमध्ये आपण किती पॉईंट कॅप्चर करू शकलो तर तुम्हाला मी इथे दाखवलेलं आहे. इथे 20 पॉईंट आपण किंवा इथे 40 पॉईंट आपण जास्तीत जास्त आपण कॅच करू शकतो आणि ट्रेलिंग एस एल आपला इथे हिट होतो. मग तेच आहे, पुन्हा पुन्हा एंट्री बनवाव्या लागतात आणि मार्केट आपली मेंटॅलिटी खराब करते. कारण इतका मोठा पुलबॅक झाल्यानंतर जवळपास आता हा पुलबॅक हा मूव्ह झाला सपोज आपला, आणि हा मूव्ह जो आहे हा प्रचंड मूव्ह झाला. 0.5 ची लेवल आहे आणि ती सुद्धा त्याने हिट केली. 0.3 आपण थांबत असतो जास्तीत जास्त, 0.5 पर्यंत थांबायला ॲक्च्युली अवघड जातं. 0.3 मध्ये एस आपला हिट होतोय, 0.5चा सुद्धा एस त्याने ठेवलेला नाही आहे सपोज. तर दॅट इज ऑल द थिंग. आणि असं होणार नाही कधीच की तुम्ही एंट्री केली मार्केटमध्ये या कॅन्डलला सपोज आणि बैलासारखे बसून आहात तुमचा एस एल लावून, तर एस एल तर हिट झालाच, पण आता आलेले 60 पॉईंट पण गेले, तर मार्केटमध्ये आपली मेंटॅलिटी खराब होऊन जाते. त्यामुळे आपल्याला एस एल ट्रेडिंग करणं आवश्यक आहे. एस एल ट्रेडिंग केली तर मग आपल्याला कमी पॉईंट्स मिळतात. आपण जास्त पॉईंट बुक करायचा प्रयत्न करतो पण ते होत नाही. आणि पूर्ण मूव कॅप्चर करायचं असेल तर ते थोडंसं अशक्यच होतं. मग आता इथे मार्केट प्रत्येक वेळेस एंट्री बनवत आहे, तुम्ही बघितलं असेल तर एक इथे 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 असं सांगणं तुम्हाला ऑफ मार्केटमध्ये सोपं जातं. प्रॅक्टिकलमध्ये इतका मोठा मूव आल्यानंतर हा मूव जो दिसतो तुम्हाला हा प्रचंड मूव आहे. बघा तुम्ही इथनं 70, 77, 80 पॉईंटचं जर पुलबॅक होत असेल तर आपण होल्ड नाही करू शकत तेवढा मोठा. डेफिनेटली आपला जो एस एल आहे तो हिट होणारच आहे 30 पॉईंट, अंडरस्टँड. आणि मार्केटने जी मूव दिलेली आहे ती बघा फार शार्प मूव दिलेली आहे. डायरेक्ट 90 डिग्रीमध्ये त्यांनी इथे मूव केलेला आहे. तर अशा कॅन्डल्समध्ये घुसणं पण पॉसिबल होत नाही अनटिल अँड अनलेस तुम्हाला आधीच आयडिया आलेली आहे मार्केटची की तुम्ही एंटर करत आहात मार्केटला एका प्रॉपर लेवलला. जसं इथे आपण बोललोय की 23 तारीखचं मार्केट ओपन झालं आणि तुम्ही इथे एंट्री लावून ठेवली, याचा अर्थ असा होतो की तुमचं ॲनालिसिस फार स्ट्रॉंग आहे. मार्केट इथे सपोर्ट घेतं हे तुम्हाला समजलं आणि म्हणून तुम्ही इथे एंट्री घेऊन ठेवली. असंही बऱ्याचदा होत नाही, कारण मार्केट इतक्या छान पॅटर्नमध्ये खाली येत आहे, स्ट्रॉंग बिरिश कॅन्डल्स आणि प्रॉपर ड्रॉप बेस ड्रॉप. तर मग अशा कंडिशनमध्ये आपण काय करतो, आपण इथेच एंट्री घेऊन घेतो डाऊनसाठी आणि हे टार्गेट आपलं असतं. सगळ्यात जवळचं टार्गेट हे आहे. जर तुम्ही बघितलं मार्केटला जवळचं टार्गेट कोणतं, तर हे टार्गेट मार्केटला 87 पॉईंटवरती पडतं फक्त. आणि जर अप टार्गेट बघितले तर हे पॉईंट म्हणजे 150 पॉईंट कॅप्चर करणं मार्केटला डिफिकल्ट जाणार ना. 87 पॉईंट पहिले इथे येऊ शकतं मार्केट असा अंदाज होता. तर एकंदरीत दिवस चांगला होता फर्स्ट हाफमध्ये. सेकंड हाफमध्ये आपले एस एल गेलेत. आम्हाला वाटलं की इथनं मार्केट जो आहे एक चांगला मस्त इथे मार्केटने हिट केलं, एक स्ट्रॉंग रिव्हर्सल इथे पाहायला मिळेल आम्हाला. तर त्या हिशोबाने पोझिशन बनल्या होत्या, पण एस एल गेलेत एक 15-16 पॉईंटचं. तर इट्स ओके, मार्केटमध्ये एस एल जातातच. तर हे झालं आज मार्केटचं पोस्ट ॲनालिसिस. आता उद्या मार्केट काय करेल तर तुम्ही डेली कॅन्डल जर बघितली तर डेली कॅन्डल तुम्ही पाहू शकत नाही, एवढी खराब बनलेली आहे. आणि आता सगळ्या लेवल्स
बदलतील. आता जुन्या कोणत्या लेवल काम करणार नाही, बिकॉज मार्केटने ऑल टाइम हाय लावलेला आहे आणि आता मार्केट जे आहे 23,000 क्रॉस करेल असा अंदाज आहे. उद्या होऊ शकतं गॅपअप ओपन होईल. अदरवाईज मार्केटनं जर तुम्हाला स्मॅक द्यायचं असेल, म्हणजे तुम्हाला फसवायचं असेल, तर मार्केट इथून एक रिव्हर्सल देऊ शकतं. आपल्याकडे 0.5ची लेवल आहे. समजा जर रिव्हर्सल दिला मार्केटने तर कुठपर्यंत मार्केट देऊ शकतं, तर 0.5 पर्यंत आपण इथे बघू शकतो. या खाली गेलं मार्केट तर मार्केटचा डाऊन ट्रेंड समजू. सध्याला आपण मार्केटला होल्ड करणार, बिकॉज मार्केट अप ट्रेंड आहे असं समजून चाला तुम्ही आता. आणि आजची डेट 23, 24 आणि डायरेक्ट 27. ओके, आपल्याला 24 पाहिजे समजा उद्याचं. 27 करेक्ट आहे, फाईन. तर हा आपला रेजिस्टन्स लेवल होता, जिथे मार्केटने बिलकुल त्या रेजिस्टन्सला ऐकलेलं नाही आहे आणि एक चांगला, एक खराब मूव्ह म्हणू शकतो आपण, चांगला मूव्ह म्हणू शकतो वगैरे तो दिलेला आहे आपल्याला. तर उद्याचं काही प्रेडिक्शन करताच नाही येणार आपल्याला, अंटिल अनलेस मार्केटची ओपनिंग काय होते. एवढं समजून चला की हा जो सपोर्ट आहे, रेजिस्टन्स आहे, हा सपोर्ट ऍक्ट करेल आपल्याला आता. आणि याने जर सपोर्ट ऍक्ट केलं तर मार्केट याच्यावरती राहणं अपेक्षित आहे. या लेवलच्या वरती म्हणजे 22,700च्या वरती जर मार्केट राहिलं तर त्याला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करून चालणार. आपण अशा वेळेस बेरिश ट्रेंड घेणार नाही कुठलाच. आणि ही लेवल जर तो क्रॉस करतोय तर मग आपल्याला 0.5 पर्यंतचं टार्गेट आहे समजा, पुन्हा 22,400 पर्यंत मार्केट येऊ शकतो. तर हा एक छोटासा अनालिसिसचा एक पार्ट झालेला. मधामध्ये मार्केट कुठे पॉज घेईल या दोघांमध्ये, तर त्याची लेवल ही बनते. सपोज या लेवलमध्ये तो थांबू शकतो, या लेवलला टच करायच्या आधी. अदरवाईज त्याच्याकडे कुठलाच पॉज नाही आहे मार्केटमध्ये. आता हे छोटे छोटे पॉजेस आहेत, हे छोटे छोटे पॉजेस उद्या काय प्ले करतात हे आपल्याला बघावं लागेल. आत्ताच आपण त्याला काही करू नाही शकत. हा एक छोटा पॉज आहे सपोज. त्यानंतर हा एक छोटासा पॉज आहे. तर ह्या पॉजेसमध्ये मार्केट आपल्याला त्रास देऊ शकतं डेफिनेटली. तर बघू उद्या ॲक्च्युअलमध्ये लेवल्स कशा प्ले करतात. तर लाईव्हला जॉईन करा उद्या. मधात पॉवर कट वगैरे होत असेल तर आपली लाईव्ह स्ट्रीम बंद होते, किंवा इंटरनेट कनेक्शनमध्ये प्रॉब्लेम आला तर बंद होते. अदरवाईज आपण स्ट्रीमला चालूच ठेवत असतो. आणि आता स्ट्रीममध्ये आपण बोलणं पण चालू केलेलं आहे. पहिले काही दिवस आपण म्यूट स्ट्रीम, लाईव्ह स्ट्रीम सुरू केली होती. तर तुम्हाला काही क्वेरीज असले तर तुम्ही आता डायरेक्ट विचारू शकता, आपण बोलत जाऊया तुमच्यासोबत, तुम्हाला सांगत जाईल मी. तुम्हाला ॲनालिसिस आवडत असेल, द वे ऑफ प्रेझेंटेशन आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला ग्रो करण्यामध्ये थोडीशी हेल्प करा. धन्यवाद.